नागपुर के कामठी में नगरपालिका चुनाव को लेकर राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। पत्रकार परिषद में सुलेखा कुम्हारे ने कई गंभीर आरोप लगाए। कुम्हारे का कहना है कि भाजपा ने कामठी नगर परिषद चुनाव में उन्हें और उनके पक्ष को सम्मान नहीं दिया और सभी 34 सीटों पर एक तरफा उम्मीदवार उतारे। उन्होंने आरोप लगाया कि चुनाव के दौरान मतदाता सूची, मतदाता दबाव और धन वितरण जैसे कई अनियमितताएं हुई। इन घटनाओं की जिम्मेदारी राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले की है और उनके इस्तीफे की मांग की। मामला अब चुनाव आयोग और पुलिस के समक्ष पहुंच चुका है। गौर से सुनिए इन सभी मुद्दों पर क्या तीखी प्रतिक्रिया दी है सुलेखा कुम्हारे इन्होंने। संपूर्ण महाराष्ट्रात जरी निवडणूक झाली असेल तरी केंद्रबिंदू ज्याला म्हणतात, अट्रॅक्शनचं केंद्र म्हणतात, ते कामठी झालेलं आहे। आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी येत असतं। कामठी ही सर्वात मोठी नागपूर जिल्ह्याची नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व माननीय आमदार, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत। आणि या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी कामठीच्या नगरपरिषदच्या निवडणुकीला आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपल्याला माहित आहे की बरियमची आणि भाजपाची युती होती आणि गेल्या 15 वर्षापासून आम्ही मित्र पक्ष म्हणून भाजपाच्या सोबत काम केलेलं आहे। पण या निवडणुकीमध्ये भाजपाने सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यामुळे आम्हाला नाराजी आली। आम्ही विनंती केली भाजपाला, पण भाजपांनी एकही जागा कामठी नगर परिषद मध्ये न सोडता 34 जागेकरिता नगरसेवकांची निवड केली, उमेदवारांची, आणि नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी जाहीर केला आम्हाला विश्वासात न घेता। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणूक लढवावी लागली आणि शेवटच्या घटकेमध्ये आम्हाला फारसं नगरसेवकांना उभं करता आलं नाही। फक्त 15 नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी रिंगणात उतरवले। बरियमचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले आमचे अजय कदम हे गेल्या निवडणुकीमध्ये फार कमी मताने पराभूत झाले होते। त्यामुळे बरियमचा हा दावा होता की कामठी नगर परिषदचा नगराध्यक्षच्या निवडणुकीमध्ये अजय कदमला उमेदवारी दिली पाहिजे। ही मागणी जस्टिफाईड होती, रास्त होती आणि भाजपाला पण अमान्य करण्यासारखी नव्हती। परंतु त्यांनी आम्हाला गृहीत धरलं। त्यांना असं वाटलं की आपण जरी नाही दिलं तरी बरियम आमच्या सोबत राहील। हा चुकीचा समज होता, कारण बरियम ही आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई नेहमी लढत आलेली आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला, अजय कदम यांना रिंगणात उतरवलं। संपूर्ण निवडणुकीचा जे प्रचार होता ते एकीकडे करोडपती चंद्रशेखर बावनकुळेंचा उमेदवार आणि दुसरीकडे रोडपती म्हणून अजय कदम हे बरियमचे उमेदवार होते। एकीकडे कधी नगर परिषदच्या साधा नगरसेवक म्हणून न निवडून आलेला, नगर परिषदचा अनुभव नसलेला आणि नगर परिषदच्या प्रशासनाची जाण नसलेला भाजपाचा उमेदवार होता, तर दुसरीकडे बरियमचा 4दा निवडून आलेला नगरसेवक, 2दा झालेला उपाध्यक्ष, प्रशासनाची जाण असलेले अजय कदम होते। एकीकडे भाजपाने कार्यकर्त्यांना महत्त्व न देता आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये असलेला बिझनेस पार्टनर, ज्याला तुम्हाला चांगल्या शब्दात, सोपी शब्दात अगदी सहज समजता येईल, तर त्याला एक परिभाषा, एक शब्द आहे, ते म्हणजे दलाल। एकीकडे बावनकुळेंनी दलालाला उमेदवारी दिली कामठी नगराध्यक्ष पदाकरिता
तर दुसरीकडे बहुजन रिपब्लिकन एकता मंचनी एका जमिनीला जोडलेला कार्यकर्ता, लोकांच्या सुखादुःखामध्ये नेहमी सहभागी होणारा आणि सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये राहिलेला अजय कदम होता. जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो, त्याचं कारण जर काही असेल तर अजय अग्रवाल जो आताचा उमेदवार होता त्यांनी पूर्णपणे अजय कदम विरुद्ध काम केलेलं होतं आणि त्यामुळे आमचा पराभूत झाला. एकीकडे बावनकुळे साहेबांचा हा दलाल, आता दलाल म्हटलं तर भ्रष्टाचार येणारच आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये अजय अग्रवालच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जो नगराध्यक्ष काम करत होता, फक्त म्हणण्याकरिता तो काँग्रेसचा होता, पण पूर्ण दलाली त्या नगर परिषद मध्ये अजय अग्रवाल यांनी केली. त्यामुळे हा लढा थेट जनतेमध्ये गेला आणि लोकांमध्ये, कामठी शहरामध्ये एक वातावरण असं तयार झालं की एकीकडे दलाल, भ्रष्टाचारी, प्रशासनाची जाण नसणारा एक व्यक्ती उभा आहे, तर दुसरीकडे एक प्रामाणिक कार्यकर्ता, लोकांच्या सुखादुःखामध्ये असणारा, सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये असणारा अजय कदम आहे. तर या शहराचं निवडणूक अशी झाली की शहराने अजय कदमला प्राधान्य दिलं. अजय कदमची लहर कामठीमध्ये आली आणि ही लहर अशा पद्धतीने चालली की आम्हाला ऑफिस सुद्धा उघडण्याची गरज नाही पडली. आम्ही एकही ऑफिस नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये उघडलं नाही. तुम्हाला माहित आहे की आम्ही बरियमचं असल्यामुळे आमच्याकडे सध्या चिन्ह रजिस्टर्ड नसल्यामुळे आम्हाला फक्त 4 दिवस मिळाले प्रचाराला. आमचा सिम्बॉल हा इंडिपेंडेंट होता, त्यामुळे आम्हाला प्रचाराला फारसा वेळ नाही मिळाला. पण मी पहिल्यांदा असं बघितलं आहे, माझा जन्म कामठीत झालाय, माझं कर्मभूमी कामठी आहे, पण अशा पद्धतीचं अजय कदमची जी लहर होती कामठी शहरात, म्हणजे कोणत्याही समाजामध्ये जा, मग ते आंबेडकरी समाजामध्ये जा, मुस्लिम बांधवांमध्ये जा, हिंदू बांधवांमध्ये जा, प्रत्येक जण म्हणत होता की एक कार्यकर्ता जो आमच्या सोबत राहतो, सुखादुःखामध्ये राहतो, त्या कार्यकर्त्याला आम्ही स्वतःहून निवडून देणार. आणि दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेचा जो दलाल होता त्याबद्दल प्रचंड नाराजी संपूर्ण कामठी शहरात होती, कारण अजय अग्रवालला कोणी बघितलंच नव्हतं. अजय अग्रवाल लोकांच्या सुखादुःखात कधी गेलेला नव्हता. फक्त बावनकुळेचे जे पैसे, 2 नंबरचे कमवणारे जे पैसे आहेत त्याचा फक्त तो रखवाला होता. त्यामुळे प्रचंड असं कामठी शहरामध्ये वातावरण अजय कदमच्या बाजूने जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा बावनकुळे साहेबांना वाटलं की आता आपल्याला दुसरा पर्याय नाहीये,